ब्रेक नंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि एक मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। छत्तीसगडच्या पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झालेली आहे। विजापूरच्या जंगलात सकाळपासून चकमक सुरू आहे आणि चकमकीत आतापर्यंत 4 नक्षलवादी ठार झाले आहेत। 3 जिल्ह्यातील नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई म्हणावी लागेल। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, चकमकीत आतापर्यंत 4 नक्षलवादी ठार। विजापूरच्या जंगलात सकाळपासून चकमक सुरू आहे आणि या चकमकीमध्ये आतापर्यंत 4 नक्षलवादी ठार झाले। छत्तीसगडच्या पोलीस आणि नक्षलवाद्यांमधली ही चकमक, या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। विजापूरच्या जंगलात सकाळपासून छत्तीसगडच्या पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये ही चकमक सुरू आहे। 3 जिल्ह्यातील नक्षलवाद्यांविरोधात ही मोठी कारवाई म्हणावी लागेल। मनीष रक्षमवार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले। मनीष, काय अपडेट्स? सौरभ, छत्तीसगड आणि विजापूरच्या जंगलामध्ये सकाळी 9 वाजतापासून चकमक सुरू झाली होती आणि आतापर्यंत 4 नक्षल्यांना त्यांचा खात्मा झाल्याची अशी माहिती आलेली आहे आणि सर्चिंग ऑपरेशन सुद्धा सुरू आहे आणि मधामधात सुद्धा चकमक सुरू आहे। ही जे नक्षली जो म्हणजे फायरिंग मध्ये जे करण्यात आलं होतं, माओवाद्यांच्या मोठ्या कॅडरची उपस्थिती होती असं म्हणणं आहे त्यांचं। डीआरजी विजापूर, डीआरजी सुकमा, डीआरजी दंतेवाडा, कोबरा 2004, 2005, 2006, 2008, 2010 या सर्व बटालियनची संयुक्त टीम आहे। सौरभ, मनीष, यावर लक्ष ठेवून असा त्याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद।